ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्. इयत्ता 7वी सुरभी पुस्तकातील धडा आपण आता पाहणार आहोत. काय नाव आहे त्याचं? बुद्धी ही एव. तुम्हाला पेन्सिलने लिहायचं त्याच्यामध्ये, ठीक आहे. बुद्धी ही एव. बुद्धी मी मराठीत लिहिणार आहे, वाचणार संस्कृतमध्ये. बुद्धी ही म्हणजे बुद्धी, एव च बुद्धीच, उत्तमा. उत्तमा म्हणजे श्रेष्ठ. ठीक आहे. बुद्धी ही एव उत्तमा. मग या ठिकाणी उत्तमा का म्हटलं? कारण की बुद्धी हे स्त्रीलिंग असल्यामुळं उत्तम न म्हणता उत्तमा म्हटलं. जसं आदर्श उत्तम, बुद्धी उत्तमा. आता मी धडा वाचतो. एकस्मिन नगरे म्हणजे एका शहरामध्ये. ग्राम असलं की गाव. नगरे एकह चतुरः म्हणजे एक, चतुर म्हणजे हुशार. आता एक हे काय आहे? विशेषण आहे बघा. एकह चतुरः. स्त्री असेल तर एका चतुरा. एक हुशार. नरह, नरह म्हणजे माणूस. आसित होता. आसित काय आहे? पास्ट टेन्स. एकेका ओळीमध्ये एक एक लिहितो. ठीक आहे. एका शहरामध्ये म्हणजे तुम्ही जेव्हा पुस्तकात बघाल तेव्हा तुम्हाला कळेल. तुम्ही सुद्धा पुस्तकात लिहायचंय. सह म्हणजे तो. तो तो काय? विद्यायुक्त. तो कसा होता? विद्वान होता. खूप त्याच्याकडे काय होतं? ज्ञान होतं. तो ज्ञानी होता. ज्ञानी परंतु, तो ज्ञानी परंतु पण वंचक म्हणजे फसवणारा, खोटारडा, चीटर किंवा दुसऱ्यांचा अपमान करणारा. वंचक वंचना करणारा. वंचक आसीत. तो कसा होता? चीटर, लबाड होता. आपण लबाड म्हणूया मराठीत. वंचक लबाड आसीत होता. तो हुशार, तो ज्ञानी पण लबाड होता. सह तो भिन्न प्रकारेण अनेक प्रकारांनी अनेक प्रकारांनी जनान लोकांना, द्वितीय विभक्ती रामान, लोकांना वंचयित्वा फसवून. बघा तो प्रत्यय गत्वा जाऊन, वंचयित्वा फसवून काय करायचा? धनसंचयम करोती. धन पैसे, संचयम करोती जमवायचा. आता स्म लागल्यामुळे तो झाला भूतकाळ. गच्छती म्हणजे जातो. गच्छती स्म म्हणजे गेला किंवा जात होता. तसं धनसंचयम करोती स्म पैसे जमवत होता. असं पण म्हणू शकतो आपण. पैसे जमवत होता. काय करायचा तो? लोकांना फसवायचा आणि पैसे जमा करायचा. मग बघा आता कसं असतं? फसवून किती पण पैसे गोळा केले तरी माणूस काय श्रीमंत होत नाही. तस्य गृहे. आणि गंमत काय होती बघा. तस्य गृहे त्याच्या घरामध्ये. हं, त्याच्या घरामध्ये एकम बहुमूल्यम सुवर्ण पात्रम आसीत. तर तो काय करायचा? पैसा जमवत होता. पण तस्य गृहे, तस्य म्हणजे सह तौ ते तम तौ तान, जमवत होता. तस्य त्याच्या गृहे सप्तमी विभक्ती. रामे रामामध्ये, गृहे घरामध्ये. एकम बहुमूल्यम एक, खूप महाग. बहुमूल्यम खूप महाग. सुवर्ण पात्रम आसीत सोन्याचं भांड. काय होतं? सोन्याचं भांड आसीत होतं. त्याच्या घरामध्ये एक सोन्याचं भांड होतं. एकदा म्हणजे मराठीमध्ये पण एकदाच. सॉरी. एकदा सह एकम उपायम अचिंतयत. एकदा सह त्याने एक उपाय. उपाय म्हणजे उपायच. अचिंतयत
त्यांनी एक उपाय चिंतिला. मराठीमध्ये पण चिंतन करणे, त्याने एक विचार काय केला? त्यांनी एक सोल्युशन त्याच्यावरती विचार केला. आणि सह म्हणजे तो, सर्वत्र सगळीकडे, घोषणाम अकरोत त्यांनी काय केलं? सगळीकडे घोषणा केली. काय घोषणा केली बघा, मस्त चॅप्टर हा. घोषणा केली. यत, घोषणा केली, यत म्हणजे की. त्याने घोषणा केली की यह कोपी, जो कोणी, एकाम नवीनाम कथा, एक नवीन गोष्ट, श्रावयिष्यती सांगेन, फ्युचर टेन्स आहे. जो कोणी एक नवीन गोष्ट सांगेन, बघा, तस्मै म्हणजे त्याला, काय करणार? अहम, मी, एतत् सुवर्ण पात्रम, हे सोन्याचं भांड, काय करीन? दास्यामी, देईन. त्याला मी काय करेन? एक सोन्याचं भांड, म्हणजे अशी गोष्ट सांगायची जी मी कधी ऐकलेलीच नाही. एक नवीन गोष्ट मला सांगायची, मी त्याला काय करेन? सोन्याचं भांड देईल. पण बघा, यदी, यदी किंवा किंतु, पण, यदी जर, सा कथा, ती कथा, मया माझ्याकडून, जर ती कथा माझ्याकडून पूर्वश्रुता भविष्यती, म्हणजे पूर्वी ऐकलेली असेल तर, यदी जर ती पूर्वी ऐकलेली असेल तर, काय? सहमय्यम, सह म्हणजे जो सांगणारा आहे तो, मह्यम म्हणजे मला, काय करणार? पंचशतम 500, पंचशतम 500 सुवर्ण मुद्रा, म्हणजे सोन्याचे काय, पहिला मुद्रा असायच्या. तो काय करेल? जो कोणी मला कथा सांगेन आणि ती जर मी पूर्वी ऐकली असेल तर तो काय करणार? मला 500 सोन्याच्या मुद्रा देणार. अरे बापरे! आता सोन्याचं भांड मिळायसाठी काय करायचे लोक? जाऊन सांगायचे त्यांना. बघा, व्हेरी नाईस. एताम वार्ताम श्रुत्वा म्हणजे ही बातमी, एताम ही बातमी, श्रुत्वा बघा, त्वा प्रत्यय ऐकून, ऊन आलं बघा इथं, ऐकून, ऐकून, ही बातमी ऐकून काय झालं? बहवह जनाहा, खूप लोक, स्वर्णपात्रस्य लोभेन, सोन्याच्या भांड्याच्या लोभाने, म्हणजे ते मला मिळेल, लोभेन, लोभाने, काय करायचे? तस्य गृहम अगच्छन, तस्य म्हणजे त्या वंचकाच्या घरी, त्या फसव्या माणसाच्या घरी, त्याच्या तस्य गृहम, त्याच्या घरास, अगच्छन गेले, अपूर्वाच कथा अश्रावयन, आणि त्यांनी एकदम नवीन, अपूर्वा म्हणजे पूर्वी न ऐकलेली, नवीन, अपूर्वा, कथाम, कथा, अश्रावयन ऐकवल्या, ऐकविल्या. त्यांनी काय केल्या? जुन्या जुन्या कथा न सांगता नवीन नवीन कथा सगळ्यांना ऐकवल्या. पुढे काय झालं बघा. वाजले काय परंतु, पुढे काय झालं? ऐकवलं. पण तो किती हुशार होता, आता कोणी पण कथा सांगितल्यानंतर तो काय म्हणेल? ही तर मी पहिला ऐकलेलीच आहे, ही तर मला माहितीच आहे, आणि त्याच्याकडून तो 500 मुद्रा घ्यायचा. बापरे! परंतु ऐकवल्या, पण प्रत्येकम कथाम श्रुत्वा, पण प्रत्येक कथा ऐकून, श्रुत्वा बघा पुन्हा एकदा, ऐकून, त्वा प्रत्यय, सह अंते वदती, तो
शेवटी म्हणत असे. तो काय म्हणत आहे शेवटी? तो शेवटी म्हणत असे. काय म्हणायचं शेवटी तो? एताम कथाम अहम पूर्वमेव श्रुतवान. काय म्हणायचा तो? एताम कथाम, ही कथा मी पूर्वमेव श्रुतवान, पूर्वम आधीच, श्रुतवान ऐकली आहे, इति असं तो म्हणायचा. किती हुशार होता बघा तो. पण हुशाराला अजून हुशार माणूस भेटतच असतो. मग काय झालं पुढे? हम्म बघा, असं तो म्हणायचा. निराशया ते जनाहा म्हणजे निराश होऊन, नाराज होऊन, नाराज लोक. निराशा हा हे काही विशेषण आहे. ते जनाहा, ते लोक निराश होऊन काय करायचे? तस्मै म्हणजे त्याला, पंचाशत म्हणजे 500, सुवर्ण मुद्राम, सुवर्ण, कारण की तशी पैज लागली होती. सुवर्ण मुद्राम, सुवर्ण मुद्रा दत्वा, देऊन, गच्छन्ती जात असत. जात असत. एवम, एवम म्हणजे अशा प्रकारे. अशा प्रकारे काय झालं? एवम सह, तो अनेक सुवर्ण मुद्राणाम संचयम अकरोत. अशा प्रकारे त्याने काय केलं? अनेक सुवर्ण मुद्रा. आता प्रत्येकाची गोष्ट तो ऐकायचा आणि म्हणायचा, हे हे मला माहितीच आहे. त्याने अनेक सोन्याच्या मुद्रा, मुद्रा काय केल्या? गोळा केल्या. गोळा केल्या. ठीक आहे. पुढे, एकदा, एकदा म्हणजे मराठीमध्ये सुद्धा एकदा. एकह बुद्धिमानः बालकः, एक तुमच्यासारखा हुशार, एक हुशार मुलगा, लहान मुलगा, मोठा पण नाही, एक बुद्धिमान बालकः एताम वार्ताम श्रुत्वा, ही बातमी, बघा श्रुत्वा पुन्हा तो प्रत्यय, बातमी ऐकून काय केलं त्यांनी? तस्य समीपम आगच्छत, तस्य त्याच्या, समीपम जवळ, आला. कथां च श्रावयितुम तत्परः अभवत. कथाम, कथा, श्रावयितुम सांगण्यास, तत्परः म्हणजे सज्ज, अभवत झाला. गंमत होणार आहे आता. चतुरः नरः तम अवदत. चतुर, हुशार, तो माणूस, हुशार माणूस, तम त्या लहान मुलाला, त्यास, अवदत म्हणाला. काय म्हणाला? किम भवान जानाती, तुला, किम भवान जानाती. एक मिनिट, म्हणजे किम भवान जानाती म्हणजे तू, तुला माहिती आहे का? अशा प्रकारे. किम भवान जानाती, तुला माहिती आहे का की आम्ही ही जी पैज लावलेली आहे, ती पैज, त्या पैजेच्या पाठीमागे अट काय आहे हे तुला माहिती आहे का? जर तू जर मला नवीन स्टोरी सांगितली नाहीस तर तुला काय करणार आहे? जास्त मुद्रा द्यावा लागणार आहे. किम भवान जानाती, तुला माहिती आहे का? काय माहिती आहे का? काय का? यत, यत म्हणजे की, तुला माहिती आहे का की यदी कथा, जर कथा, जर कथा मया पूर्वश्रुता भविष्यती, मी ऐकलेली असेल. मया माझ्याकडून, शब्द ना शब्द आपण लिहितोय बरं का. माझ्याकडून ऐकलेली, ऐकलेली असेल, भविष्यती असेल, तदा तर, भवान
तू मह्यम पंचशतम, मला पंचशतम म्हणजे 500 सोन्याच्या मुद्रा. बघा कशी पैज लावले, कसं डोकं लावलंय. आता त्या डोक्याला सुद्धा डोकं मिळणार आहे. पंचशत मुद्राम दास्यती. दास्यती म्हणजे तुला द्याव्या लागतील, द्याव्या लागतील. तर तो म्हणतो बालह अवदत, बालक म्हणाला. बालह तो बालक, मुलगा म्हणाला. तो म्हणाला अरे मला माहिती आहे आधीच. आम, आम म्हणजे हो. अहम जानामी, मला माहिती आहे. इति उक्त्वा, इति उक्त्वा असं म्हणून, उक्त्वा त्वा प्रत्यय असं म्हणून, सह म्हणजे तो, कथेस कथाम प्रारभत, कथेस सुरुवात करतो, सुरुवात करतो. असं बोलून काय तो म्हणतो अरे मला माहिती आहे, असं म्हणतो सुरुवात करतो. आणि सुरुवात बघा कशी करतो. भवान स्मरती किम म्हणजे तुला स्मरती किम आठवतं का. यत की तुला आठवतं, तुला आठवतं का की भवतः पिता म्हणजे तुझे वडील, तुझे वडील. मम पितुः म्हणजे तुझे वडील माझ्या वडिलांकडून, माझ्या वडिलांकडून, कडून काय, पंचलक्ष, बापरे, पंचलक्ष म्हणजे 5 लाख, पंचलक्ष सुवर्ण मुद्राम गृहीतवान, 5 लाख काय सोन्याच्या मुद्रा घेतल्या होत्या तुझ्या वडिलांनी. माझ्या वडिलांकडून, आता किती हुशार आहे. आता तो बोलू पण शकत नाही हा हा मला माहितीये. तो जर म्हटला हा हा मला माहितीये हे मी पूर्वीच ऐकलं, तर त्याला वडिलांच्या 5 लाख मुद्रा द्याव्या लागतील. आणि तो जर म्हटला नाही नाही मी हे कधीच ऐकलेलं नाही, तर त्याला 500 रुपये द्यावं लागणार आहे. म्हणजे हा किती बुद्धिमान आहे बघा. म्हणून धड्याचं नाव काय, बुद्धी एव, बुद्धी एव उत्तमा. गृहीतवान 5 लाख मुद्रा घेतल्या होत्या. आता काय गंमत झाली. यदी, जर एताम कथाम, जर ही कथा, जर ही कथा, ही कथा ही गोष्ट भवान पूर्वम श्रुतवान, जर यदि कथा भवान तू पूर्वम श्रुतवान पहिला ऐकली असेल, ऐकली असेल, तरी, तर पंचलक्ष 5 लाख मुद्रा, पंचलक्ष सुवर्ण मुद्रा हा 5 लाख मुद्रा मह्यम ददातू मला दे. कारण की तुझ्या वडिलांनी घेतल्या होत्या आणि त्या मला दिल्या नाहीयेत. बापरे. आणि यदी, जर न श्रुतवान जर ऐकली नसेल ही गोष्ट, जर ही कथा, ते दिलेलं नाहीये पण मी लिहितोय. यदी न श्रुतवान, न श्रुतवान जरी ही कथा ऐकली नसेल, ऐकली नसेल तरी, तर एतत् सुवर्ण पात्रम, तर हे सोन्याचं भांड, तर हे काय सोन्याचं भांड मला दे, कारण की तीच तुझी पैज आहे. तर हे सोन्याचं भांड मला दे. किती सोपं आहे. बापरे. सहवंचक, तो, तो आपण काय म्हटलं वंचक म्हणजे, काय म्हटलं होतं, तो लबाड माणूस, तो लबाड. सहवंचक स्वपराजयम, स्वतःचा पराजय, हार, स्वीकृत्य स्वीकारून,
काय करतो? सुवर्ण पात्रेण, सोन्याच्या भांड्याने, सोन्याच्या भांड्याने अ, सुवर्ण मुद्रा हा, म्हणजे सोन्याचं भांड पण देतो आणि सोन्याच्या 5 लाख मुद्रा पण देतो. सोन्याच्या मुद्रा सुद्धा बालकास देतो. अयच्छत म्हणजे बालकाय, बालकास दिल्या. सुवर्ण दिल्या. 5 लाख मुद्रा सुद्धा. सत्यम एव मन्यते, खरोखर मानल्या जातं. सत्यम एव मन्यते, खरोखर असं म्हटल्या जातं. सत्यम म्हणजे या ठिकाणी सत्य नाही, खरोखर. सत्यम, खरोखर. एव, खरोखरच. मन्यते, मानल्या जात. काय? बुद्धी एव, बुद्धी ही एव उत्तमा, बुद्धीच काय आहे? श्रेष्ठ आहे. अशा प्रकारे हा पूर्ण धडा आपण पाहिलेला आहे. धड्यांच्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहायचा प्रयत्न करा. नाही समजली तर मला विचारा. धड्यातील शब्द ना शब्द तुम्हाला समजून लिहायचा आहे. ठीक आहे. हे चॅप्टर्स आज अपलोड केले जातील, फाईल पण पाठवली जाईल. पण तुम्ही सांगत असतानाच लिहिलं तर तुम्हाला जास्त कळणार आहे. धन्यवाद. अशा प्रकारे. बापरे, हे आपण रेकॉर्डच नाही केलं. अख्खा धडा रेकॉर्ड नाही केलं. केलाय केलाय. ओके. ठीक आहे. बाय बाय.